तर महाराष्ट्रात राई देवराई या नावाने ओळखले जाणारे जंगल म्हणजे नेमकं काय विषय आहे याचं तुम्हाला मी जिवंत उदाहरण देणार आहे आमच्या गावातली देवराई दाखवून. देवराई म्हणजे नेमका असा विषय आहे की देवाच्या नावाने राखलेलं पवित्र असं जंगल. तर अश्मयुगीन काळात जेव्हा शेतीसाठी जंगलतोड सुरू झालेली आणि त्यावेळी देवावरला श्रद्धायुक्त भीतीचा वापर जंगलाच्या संरक्षणासाठी करायसाठी ही कन्सेप्ट निर्माण झाली. तर आमच्या गावच्या राईमध्ये अशी मंदिरं आहेत 2-3. तुम्हाला ती सगळी मंदिरं दाखवतो या. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. हे भल्या मोठ्या झाडाखाली असणारे एक छोटस मंदिर आहे. आपल्याला माहित पण नसणाऱ्या असंख्य अशा वनस्पतींच्या प्रजाती आणि प्रकाशाच्या दिशेने कशा पण वाढत गेलेल्या मोठमोठ्या विले आणि वनस्पती हीच तर घनदाट अशा वनराईंची ओळख आहे. हे आहे आमच्या राईत असलेलं मोठं आणि प्रमुख असं मंदिर ज्याची ही इमारत आणि जीर्णोद्धार काही वर्षापूर्वीच करण्यात आला आहे. हे आहेत पहिल्यापासून दगडात कोरलेलं देवी देवता ज्यांची पूजा आमची पिढ्याने पिढ्या करत आल्या. आणि हे आमच्या गावाला लाभलेलं समृद्ध अशा देवराईतील देवस्थान. ये सांस किस तरह. याचा दुसरा पार्ट पण लवकरच अपलोड करणार आहे मी, तर तुम्ही फॉलो करायला लागते.